हाय हॅलो नमस्कार. आज आहे संकष्टी चतुर्थी. तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा. तर बघा, संकष्टी चतुर्थी हा उपवास का केला जातो, संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, चतुर्थीची कथा काय आहे, त्याचसोबत संकष्टीला चंद्रदर्शन का करतात, अशी अनेक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तसेच श्री गणेशाची उपासना, विद्यार्थी, व्यवसाय, कर्जमुक्ती आणि मोदकाचे आध्यात्मिक रहस्य, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आता आपण बघणार आहे संकष्टी चतुर्थीचे शास्त्रानुसार महत्त्व, कथा आणि संपूर्ण माहिती. तर बघा, संकष्टी चतुर्थी म्हणजे काय. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी. या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्याने भक्तांना संकटांचा सामना करण्याचे बळ, बुद्धी, संयम आणि आत्मविश्वास प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता आपण बघूया संकष्टी चतुर्थीची कथा. पुराणांमध्ये विविध कथा आढळतात. एका प्रसिद्ध कथेनुसार अनेक देवतांवर संकटे आली. त्यांनी श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेशाच्या कृपेने त्यांची संकटे दूर झाली. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला श्री गणेशाची उपासना करण्याची परंपरा सुरू झाली आहे, असे मानले जाते. दुसऱ्या परंपरेनुसार या दिवशी उपवास, पूजा, कथा आणि चंद्रदर्शनानंतर उपवास सोडल्यास श्री गणेशाची विशेष कृपा आपल्याला लाभते, अशी देखील श्रद्धा आहे. संकष्टीला उपवास का करतात. शास्त्रानुसार उपवासाचा अर्थ फक्त अन्नत्याग नसून ईश्वराच्या अधिक जवळ राहणे उपवास असा आहे. उपवासामुळे मन अधिक एकाग्र होते, इंद्रियांवर संयम ठेवण्याचा अभ्यास होतो, जप, ध्यान आणि प्रार्थनेत मन रमते, भक्तिभाव दृढ होतो. संकष्टीला चंद्रग्रहण का करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन श्री गणेशाची पूजा केली जाते. त्यानंतर उपवास सोडण्याची परंपरा आहे. यामागे चंद्र आणि गणेश यांच्याशी संबंधित धार्मिक परंपरा आहे. तसेच गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का टाळतात. तर बघा, ही गोष्ट भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी संदर्भातील आहे, प्रत्येक संकष्टीची नाही. त्याची एक कथा आहे. एका दिवशी श्री गणेशांनी भरपूर मोदकांचा प्रसाद घेतला. परत येताना त्यांना तोल गेला. ते पाहून चंद्रदेव हसू लागले. श्री गणेशांनी त्यांना अहंकाराबद्दल शाप दिला की आजच्या दिवशी जो तुझे दर्शन घेईल त्याच्यावर खोटा कलंक येईल. चंद्रदेवांनी क्षमा मागितल्यानंतर श्री गणेशांनी शाप सौम्य केला. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्रदर्शन टाळण्याची परंपरा आहे. मात्र संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन करणे हीच धार्मिक परंपरा आहे. आता आपण बघणार आहे श्री गणेशाला मोदक का आवडतात. मोदक हा केवळ गोड पदार्थ नसून आध्यात्मिक प्रतीक मानला जातो. गोड सारण, आत्मज्ञान आणि अंतःकरणातील आनंद, बाह्य आवरण, संयम, साधना आणि शिस्त, टोकदार आकार, ज्ञानाच्या सर्वोच्च शिखराकडे वाटचाल. मोदक अर्पण करणे म्हणजे हे देवा आम्हाला ज्ञान, विवेक आणि अंतःकरणातील आनंद प्रदान कर, अशी प्रार्थना होय. आता बघूया श्री गणेशाला दुर्वा का अर्पण करतात. पुराणातील कथेनुसार अनलासूर नावाच्या असुराचा पराभव केल्यानंतर श्री गणेशांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली. ती शांत करण्यासाठी ऋषींनी दुर्वा अर्पण केली. त्यामुळे दुर्वा श्री गणेशाला प्रिय मानली जाते. संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करावी. तर बघा, सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे, वस्त्र परिधान करावीत. श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्राची पूजा करावी. दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. गणपती अथर्वशीर्ष संकटनाशन स्तोत्र किंवा ऋणमोचन स्तोत्र म्हणावे. ओम ग गणपते नमः मंत्राचा जप करावा. सूर्योदयानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यानंतर नैवेद्य देऊन उपवास सोडावा. संकष्टी चतुर्थीचे आध्यात्मिक महत्त्व. बुद्धी आणि विवेक वृद्धिंगत होण्यासाठी प्रार्थना करावी. संकटांचा सामना करण्याचे मानसिक बळ मिळावे. नकारात्मक विचारांवर नियंत्रण असावे.
आत्मविश्वास आणि श्रद्धा दृढ होणे, कुटुंबात शांतता आणि सकारात्मकता वाढावी अशी भावना व्यक्त करावी. बघा, श्री गणेशाय नमः या एका नामस्मरणाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे अधिपती आणि सिद्धिबुद्धीचे दाता मानले जातात. त्यामुळे शिक्षण, व्यवसाय, आर्थिक प्रगती आणि मानसिक स्थैर्य यासाठी श्री गणेशाची उपासना विशेष महत्त्वाची मानली जाते. आता आपण बघूया विद्यार्थ्यांसाठी श्री गणेश उपासना. बघा, विद्यार्थ्यांनी रोज अभ्यास सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करावे. परंपरेनुसार यामुळे मन एकाग्र होण्यास, आत्मविश्वास वाढण्यास आणि अभ्यासात सातत्य ठेवण्यास आपल्याला प्रेरणा मिळते. जप करावा ओम गणपते नमः 108 वेळा किंवा 21 वेळा श्रद्धेने. अभ्यासाच्या टेबलावर स्वच्छ आणि सात्विक वातावरण ठेवून श्री गणेशाचे स्मरण करणे हेही चांगली सवय मानली जाते. दुसरा, व्यवसायात अडथळे येत असतील तर वारंवार नुकसान, ग्राहक कमी होणे, कामात विलंब किंवा निर्णयांमध्ये गोंधळ होत असेल तर अनेक भक्त श्री गणेशाची उपासना करतात. परंपरेनुसार प्रत्येक बुधवारी श्री गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात. मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशक स्तोत्र म्हणावे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ओम गणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. यासोबत प्रामाणिक व्यवहार, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यानंतर बघूया तिसरा, ऋणमोचक गणेश उपासना. बघा, आर्थिक अडचणी, कर्जाचा ताण किंवा सतत खर्च वाढत असल्यास, भावना असल्यास संकष्टी चतुर्थीला श्रद्धेने श्री गणेशाची उपासना करण्याची परंपरा आहे. त्या दिवशी उपवास किंवा शक्य असेल तितका सात्विक आहार घ्यावा. श्री गणेशाची पूजा करून दुर्वा, लाल फुले आणि मोदक अर्पण करावे. ऋणमोचन, संकटनाशन गणपती स्तोत्र श्रद्धेने म्हणावे. ओम गणपते नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपल्या उत्पन्नातील काही भाग दान करावा. धार्मिक परंपरेनुसार ही साधना संकटांवर मात करण्याची प्रेरणा आणि मानसिक बळ देते. आर्थिक प्रगतीसाठी योग्य नियोजन आणि परिश्रम यांची जोड आवश्यक आहे. आता आपण बघूया मोदकाचे आध्यात्मिक रहस्य. मोदक हा केवळ प्रसाद नसून ज्ञान, आनंद आणि परिपूर्णतेचे प्रतीक मानला जातो. त्यामागील प्रतिकात्मक अर्थ म्हणजे वरचा टोकदार भाग ज्ञानाचा मार्ग, आतला गोड सारण आत्मज्ञान आणि अंतःकरणातील आनंद, बाहेरील आवरण संयम, साधना आणि जीवनातील शिस्त. म्हणूनच श्री गणेशाला मोदक अर्पण करणे म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून ज्ञान, विवेक आणि आनंदाची प्रार्थना करणे असा भाव मानला जातो. आता आपण बघूया दैनंदिन जीवनातील सोपी श्री गणेशाची साधना. सकाळी लवकर उठून श्री गणेशाला नमस्कार करावे. ओम गणपते नमःचा एक मंत्र जाप करावा, म्हणजे 21 वेळा किंवा 108 वेळा. शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्र म्हणावे. सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे श्री गणेशाची उपासना ही केवळ धनप्राप्तीसाठी नसून बुद्धी, विवेक, संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय क्षमता विकसित करण्याची आध्यात्मिक साधना आहे. श्रद्धा, सातत्य, प्रामाणिक प्रयत्न आणि सदाचार यांच्या जोडीने केलेली उपासना जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अशीच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.